नमस्कार. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवात वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांकरता 7 मेला मतदान होणार आहे. त्यामुळे उरलेल्या अवघ्या काही तासात निवडणुकांच्या प्रचाराकरता उमेदवार मैदानात उतरले आहेत. बारामतीतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता होणार असून मिशन ग्राउंड इथं सभा होणार आहे. शारदा प्रांगण इथून पदयात्रा निघणार आहे. अजित पवार, पार्थ पवार, जय पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची सांगता सभा होणार आहे. सभेत मुख्यमंत्री कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंझावाती दौरा आहे. मुंबईत 2 तर नगर, बीड आणि नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होणार आहे. 17 मेला शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार आहे. तर 7 मेला नगर आणि बीडमध्ये, 10 मेला नंदुरबारमध्ये जाहीर सभा होणार आहे. धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा शरद पवारांवर शरसंधान साधलंय. राज्यात जी राजकीय परिस्थिती समोर आली आहे त्याचे कर्ते शरद पवार असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय. दुसरीकडे पंकजा मुंडेंची निवडणूक ती माझी निवडणूक असं म्हणत त्यांनी बहिणीची बाजू घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठा कट रचण्यात आला होता. याबाबत लवकरच गौप्यस्फोट करेन असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. या कटात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, IPS अधिकारी, आमदार आणि एका माजी पत्रकाराचाही समावेश असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. सांगलीतील मविया, महायुती आणि अपक्ष उमेदवार या तिन्ही उमेदवारांकडून आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात येतोय. संजय काका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शनही करणार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता गृहमतदानाकरता चोपडा आणि रावेर मतदारसंघात मतदान पार पडलं. यावेळी 85 पेक्षा अधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज गृहमतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला विनायक राऊत यांनी उत्तर दिलं. मवियाचे उमेदवार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद आहे. यावेळी ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. प्रकाश आंबेडकरांनी राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं विधान केलं होतं. त्यावरून बाळासाहेब थोरात आणि विखेंमध्ये चांगलीच जुंपली. त्यांना हवा लवकर कळते असं म्हणत थोरातांनी टीका केली आहे. तर थोरातांच्या डोक्यावर परिणाम झालाय असा पलटवार विखे पाटलांनी केलाय. अभिनेता गोविंदाचा मावळमध्ये रोड शो होणार आहे. महायुतीचे मावळमधील उमेदवार श्रीरंग बारणे प्रचाराकरता ही रॅली काढण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील हिरे उद्योगाची आणखी भरभराट होणार असल्याचं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दहिसर इथल्या मेळाव्यात सांगितलं. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतरही बसपकडून कोणतीच हालचाल नव्हती. मात्र अखेरच्या क्षणी बसपाकडून मुंबईत 6 उमेदवार रिंगणात उतरवले गेलेत. त्यातही गायक नंदेश उमप यांना उत्तर पूर्वमधून उमेदवारी देत बसपनं आश्चर्याचा धक्का दिलाय. अनंत गीते यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान विचारतात ती काँग्रेसनं काय केलं, मात्र काँग्रेसनं जे पेरलं तेच तुम्ही विकताय असा हल्लाबोल त्यांनी केला. तर 3 लाख मताधिक्यांनी विजय होईल असा विश्वासही काँग्रेसनं व्यक्त केला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज मेगा ब्लॉक आहे. तर ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. CSMT इथून सकाळी 10:25 ते 3:35 सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान थांबून डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं ट्रेन्स पोहोचणार आहेत. वडनेरा, नाशिक, भुसावळ, वर्धा मेमू उद्या रद्द होणार आहे. नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिंगसाठी ब्लॉक घेण्यात येणार असून 4 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील असलेल्या म्हशींच्या तबेल्यातील सांडपाणी नदीत सोडलं जातंय. त्यामुळे उल्हास नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय. मात्र या सगळ्याकडे प्रशासनाचं लक्ष नसल्याचं नागरिकांनी तक्रार केलेली आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील सरकता जिना अखेर सुरू करण्यात आलाय। हा जिना गेल्या अनेक दिवसांपासून बंद होता। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली। हा सरकता जिना रेल्वे प्रशासनानं सुरू केला। हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर मोकाट गुरवर्दळीच्या वेळी ठिय्या मांडून बसतात, त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, अडथळा येत आहे। नागरिक हैराण झालेले आहेत, त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होते। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्यातला या आठवड्यात सुरुवात होणार आहे। सध्या आरे-बीकेसी दरम्यान मेट्रो गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत, पण आता आरे ते वरळी मेट्रो गाड्यांच्या चाचणी फेऱ्यांनाही सुरुवात होणार आहे। भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महाडीबीटीच्या साईटवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुविधा उपलब्ध केली आहे। हा अर्ज भरण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांकरता ही मुदतवाढ अंतिम आहे। महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे। त्यासोबतचे संकेत राज्य मंडळानंच दिले आहेत। 12वीचा निकाल 3ऱ्या आठवड्यात आणि 10वीचा निकाल मे अखेरीस लागण्याची शक्यता आहे। MBBSच्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं रद्द केला। यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं शक्य होणार नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी नोंदवली जाते। गेल्या 1.5 वर्षांमध्ये राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 9 वेळा निवासी डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला। या घटनांमुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यातच अकोल्यातील महाविद्यालय आणि रुग्णालय निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे चिंता व्यक्त करताय। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करावी अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय मार्डनं राज्य सरकारला पाठवलंय। मे महिन्याच्या सुरुवातीलाच गोंदिया जिल्ह्यामध्ये 42 अंशांवर पारा गेला। नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। तसंच काम असेल तरच घराबाहेर पडा असंही यावेळी सांगण्यात आलं। मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होताना दिसतोय। गेल्या अनेक दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाण्याची आणीबाणी आहे। मराठवाड्यामध्ये केवळ 17% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे सगळेच नागरिक चिंतातूर आहेत। भुसावळ शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावते, त्यामुळे पालिकेच्या 10 टँकरद्वारे शहराला पाणी पुरवठा केला जातोय। त्यात आता भर म्हणून पालिकेनं 4000 लिटर क्षमतेनं 2 नवीन टँकर घेतले आहेत। उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील जलसाठ्यात मोठी घट झाली आहे। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यातील पाणीसाठा 28% पोहोचलाय, त्यामुळे 2344 गावं आणि 5749 वाड्यांना 2952 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। अकोला जिल्ह्यात मे हीटचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झालेली असून तापमानाचा पारा 44.3 अंश सेल्सिअसवर गेला आहे। परिणामी जिल्ह्यातील जलाशयातील साठ्याचं बाष्पीभवन होत असल्याने जलाशयातील पाण्याची पातळीही दिवसेंदिवस कमी होतीये। वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातून अवैधरित्या बैलांनी कत्तली करता नेणाऱ्या ट्रकला हिंदू धर्मरक्षकांनी पकडून त्यातून 14 बैलांना जीवनदान दिलं। या घटनेनंतर आरोपी ट्रक सोडून पसार झाले। याचा शोध पोलीस घेत आहेत। कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळाला आहे, त्यामुळे कांदा मार्केटमध्ये ही आवक वाढली आहे। बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याला 2000 ते 2500 रुपयांचा भाव मिळतोय। राज्यातील सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 4300 ते 4600 रुपये भाव मिळतोय। सोयाबीनच्या भावातील सुधारणा टिकून राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहे। बाजार समित्यांमधील भाव पातळी 7200 ते 7600 रुपयांच्या दरम्यान आहे। कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद उठवल्यानंतर कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे। कांद्याच्या बाजारातील आवक मात्र स्थिर राहिली आहे, तर बाजारात कांद्याला 1800 ते 2200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे।
हरभऱ्याचं आयात शुल्क काढल्यामुळे हरभऱ्याच्या भावात आज काहीशी घट झाली आहे. हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,500 ते 5,800 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही असं अभ्यासकांनी म्हटलंय. वाढत्या उन्हामुळे काकडीला मोठी मागणी असून काकडीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या काकडीला प्रति क्विंटल 1,500 ते 1,800 रुपयांचा भाव मिळाला आहे. पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सदानंद पाटील या अधिकाऱ्यानं सोसायटीचा फायर टेंडर न दिल्यानं खजिनदाराला मारहाण केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सांगली कोल्हापूरमधून विविध परिसरात दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या सराईट टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पोलिसांना हे यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून चोरीच्या तब्बल 19 दुचाकींसह 11 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. लोहगड ऐतिहासिक किल्ल्याच्या तिकीट घराजवळ बिबट्या आढळून आला. किल्ल्यातील पायऱ्यांवर फिरणारा हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झालाय. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांनीही खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करताना कारचा आणि एसटीचा भीषण असा अपघात झाला. अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. 3 गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 150 वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव शहरातील जुने जळगावात श्री खंडेराव महाराजांच्या 12 गाडा ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांनी खंडेराव महाराज की जय या जयघोषानं कार्यक्रमाला सुरुवात केली. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांचा आदर्श पत्रकारिता पुरस्कारानं गौरव करण्यात आला.